युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। शेवटचं घ्या चला जिल्ह्यातले अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे पहिल्यांदा आभार की पुण्याच्या आजूबाजूचे सगळे रिंग रोड आणि सगळे एलिव्हेटेड रोड त्यांनी मंजूर केलेले आहेत। आणि प्रश्न स्पेसिफिक एवढाच आहे की या प्रश्नाच्या उत्तरात जे म्हटलंय की इनर रिंग रोडचं काम पीएमआरडी करतंय, ते काम कधी सुरू होईल हा माझा पहिला प्रश्न आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकारानं जवळपास 2200 कोटी रुपये खडकवासल्यापासून लोणी काळभोरपर्यंतच्या टनेलसाठी दिलेले आहेत। ती जवळपास 34 किलोमीटरची जागा पुणे शहरामध्ये भविष्यातील रहदारीच्या व्यवस्थेसाठी उपलब्ध होऊ शकते। शासनाच्या मालकीची जागा आहे, त्याचा आपण रहदारी मुक्त शहर करण्यासाठी किंवा ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी वापर करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि जे पुण्याला जोडणारे सगळे रस्ते आहेत त्याच्यावर अतिक्रमण असल्यामुळे असणारी समस्या वाढतीये, त्यामुळे नॅशनल हायवे आणि महानगरपालिका मिळून हे जे काही व्यवस्था त्या ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत ती अतिक्रमण हटवण्यासाठी काही टाइम बाउंड कार्यक्रम करणार का? अतिक्रमण काढण्याचे निर्देश अध्यक्ष महोदय दिले जातील। त्याचप्रमाणे जसं मगाशी सांगितलं तसं रिंग रोडच्या संदर्भामध्ये MSRDCचा जो रिंग रोड आहे तो 12 पॅकेजेस होते, त्यातले 9 पॅकेजेसचं काम चालू झालेलं आहे। त्याचप्रमाणे जो PMRDAचा रिंग रोड आहे मगाशीच सांगितलं की त्याच्यात 14.1 हेक्टरचं भूसंपादन आवश्यक आहे, ज्याच्यासाठी आपल्याला 600 कोटीची तरतूद करायची आहे। आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की ती तरतूद आपण PMRDA आणि आपल्याकडनं उपलब्ध करून देऊ। ॲक्विजिशनचं काम आपण आत्ता चालू आहे, म्हणजे ते थांबवलेलं नाही आहे, त्यामुळे हा पण PMRDAचा पण आपण रिंग रोड लवकर मारू।